दिल्लीतील पाक दूतावासात केकची ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि चौकशी केल्यास युवकाची माहिती देण्याचा नकार देण्यात आलेला आहे। या युवकाच्या मार्फत मात्र ही केकची ऑर्डर कुणी दिली होती आणि का दिली होती याची युवक हा माहिती काही देत नाहीये। आपण पाहतोय खरं तर परवा पहलगाममध्ये जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेला दहशतवाद्यांचा भयाड हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या दूतावासात दिलेली केकची ही ऑर्डर याचा आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का हा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। कदाचित काही कनेक्शन असू शकतं आणि त्या दृष्टीने या तरुणाची या केक घेऊन जाणाऱ्या तरुणाची चौकशी करण्यात आली, मात्र या तरुणानं यावर काहीच उत्तर दिलं नाहीये। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पंकज, काय सांगाल? खरं तर आपल्यावर झालेला हा दहशतवादी हल्ला आणि हा केक जो पाकिस्तानी दूतावासात मागवण्यात आलेला आहे, काही कनेक्शन आपल्याला लावता येतंय का किंवा काही तथ्य आहे का यात? याची अधिकृत माहिती जी आहे ती सरकारकडून अजून दिली गेली माहिती जी माहिती मिळते त्याच्यानुसार दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात कोणीतरी केकची ऑर्डर केलेली आहे। मात्र ही केकची ऑर्डर काय केली, ऑकेजन काय, का केली या बाबतीतली माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र एका बाजूला भारतावरती एका दहशतवादी आक्रमण करतात, दहशतवादी हल्ला होतो, त्यात भारतीय नागरिकांचा जीव जातो, पर्यटकांचा जीव जातो आणि त्याच संशयाची सुई जाते किंवा ज्याच्यावरती अनेकांच्या त्याच्यावरती शंका उपस्थित होते अशा पाकिस्तानी दूतावासात केकची ऑर्डर दिली जाते। दुसऱ्या बाजूला भारत पाकिस्तान संबंध जे आहे ते ताणले जात आहेत हे दिसून येते। भारत निर्बंध आणि नियम कठोर करते पाकिस्तान बाबतचे हे दिसत असताना असा केकची ऑर्डर का दिली गेली, नक्की हेतू काय होता या गोष्टी अजून स्पष्ट झाल्या नसल्या तरी ही गोष्ट यंत्रणेने गंभीरतेने घेतली आहे। नक्कीच नक्कीच धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासामध्ये केकची ऑर्डर देण्यात आलेली आहे।